शंभू बाळांना आता घोड्याचा लळा लागला होता. रायाची आणि अंतोजी गाडे बाळराजांना स्वतः संगती घोड्याच्या पाठीवर घेऊन रेपेटीचा सराव होण्यासाठी त्यांची मान तयार करून घेत होते. मोहम्मद सैस हा घोडे पारखी अरब त्यांना घोड्याच्या लकबीची पछाण करून देत होता. कायदे केव्हा आखडावेत, केव्हा ढिले टाकावेत याची जाणकारी देत होता. राजांची कृष्णा, कबुतरी, तुरुंग, विश्वास, बिजली ही घोडी शंभूबाळ आपल्या हातांनी कायदे ओढीत खेचून नेऊन ती पागेत ठाण करू लागले. घोडा हे जनावर बाळराजांना प्यारे झाले. त्याच्या रंगचमक खोब्याजवळ थाप मारतात त्याच्या सतेज कातड्याची होणारी थरथर पाहून बाळराजांचे बालमन थरकून उठत होते. वाऱ्याच्या झगमकीबरोबर टाकोटाक कान टवकारणारा घोडा, स्वाराने टाच भरताच आघाडीचे दोन्ही खूर उंच उठवून अंगभर किंकाळणारा घोडा, गड उतार होताना सावध चालीने जपून एक एक खूर उचलून तोल सावरणारा चतुर घोडा, मान तिरकस वाकडी करून खाली घालत चौपाट सुसाट धावणी धरणारा घोडा, बागेत ठाणबंद असताना डोळे मिटून चंदी चघळत ध्यान धरणारा घोडा, अशी घोड्यांची कितीतरी रूपे शंभूबाळांच्या राजमनावर टाकसाळीतल्या सोनेरी होनावर उमटणाऱ्या मुद्रेसारखी खोल रुजून बसली. गोमाजी बाबा पान संबळत, धाकल्या राजांना तलवारीची मूठ कशी पेलावी, हाती पट्टा कसा चढवावा, भाले फेकीचा धावता मोहरात अचूक कसा साधावा, पट्ट्याचा चौक फिरताना ढाल आडवी टाकून वार कसा तटवावा, विट्याचे पाते दोर फेकून लगीचच पुन्हा मागे कसे घ्यावे, यांची जुजबी टिगळ देऊ लागले. जिजाऊ आपल्या बाळराजांना रामायण महाभारतातील भुजबळ निधड्या आसामींच्या कथा सांगू लागल्या. बाळराजांच्या चौकस सवालांना मायभरले जाब देऊन त्यांचे समाधान करू लागल्या. चक्रव्यूहात एकाकी लढत खेळणारा अभिमन्यू, उमर कवळी असता बळजोर केसांच्या छातीवर मान ठोकून बसणारा श्रीकृष्ण, बकासुराची पाठ तिंबून त्याला दाराज करणारा हत्तीजोड ताकदीचा भीम, मत्स्यभेद करणारा धनुर्धारी अर्जुन, धरतीने फितवा करून फसविलेला रथचक्र उठविण्याच्या खटापटीत असलेला कर्ण, पंख तुटेपर्यंत रावणाशी झुंज देणारा इमानबंद जटायू, पादुकांचा प्रसाद घेऊन रामचंद्राकडून परतलेला भरत, कैकेयीच्या कारस्थानी मनसुब्याने अयोध्येच्या मुलखाला परागंद झालेला राम, लक्ष्मण, सीता या साऱ्या आसामी बाळ शंभूंच्या मनाच्या सदरेवर दाखल होत होत्या. थंडीचे दिवस सरतीला लागले. राजे मोहिमेवरून राजगडावर येत असल्याची वर्दी आली. पेन भागात मिऱ्या डोंगराजवळ राजांची आणि शास्ताखानाचा सरदार नामदार खान याची गाठ पडली होती. लढाईच्या चकमकीत राजांचे कृष्णाजी, बाबाजी हे सुभेदार कामी आले. वाघोजी तुपे जाया झाले होते. त्यांचा विचार मनात घोळत असतानाच राजे गडावर आले आणि याच दरम्यान बरेच दिवस मनात घोळत असलेली एक पुराणी ख्वाईश औरंगजेबाने दिल्लीत बसून पुरी करून घेतली. ग्वाल्हेरच्या अदबखान्यात असलेल्या आपल्या कैदी भावाला मुरादला मुल्ला मौलवीच्याकडून खुनी ठरवून त्याला कुराणे शरीफच्या कौलाने सजाए मौत बहाल केली. तुरुंगात खितपत पडलेल्या मुरादला 2 जल्लादांनी साखळदंडासकट बाहेर काढला. त्याच्यावर मौलवींनी अहमदाबादच्या अली नकी या इस्लामी बंद्याचा खून लादला होता. दिल्लीचा बादशाह होण्यासाठी गुजरात सुभा सोडून औरंगजेबाला सामील झालेला मुराद खुनी म्हणून ग्वाल्हेरच्या रयतेला साखळदंडासह दाखविण्यात आला. मयूर सिंहासनाचे स्वप्न पाहण्याचा मूर्खपणा करणाऱ्या मुरादला ग्वाल्हेरच्या कत्तलीच्या चबुतरावर चढविण्यात आले. बकरी ईदचे बकरे जेवढ्या जाहीर शांतपणाने तोडण्यात येते तेवढ्या
थंडपणाने औरंगजेबाच्या जल्लादींनी मुरादची गर्दन ग्वाल्हेरच्या भर चौकात धडावेगळी केली. शहजादा मुरादचे प्रत बागेंच्या म्हणजे बंडखोरांच्या कब्रस्तानात दफन करण्यात आले. दाराला पूर्वीच दफा करण्यात आले होते. आता मुरादला मारण्यात आले. पण या नाचीज बाबीचा परिणाम अबुल मुझफ्फर, मुहीउद्दीन, मुहम्मद औरंगजेब बहादूर, आलमगीर, पातशाह गाझी ही किताबत लावणाऱ्या औरंगजेबाच्या खाजगी जिंदगीवर व्हायचे काहीच कारण नव्हते. मुरादला कत्ल केल्यापासून 3 महिन्याच्या आतच त्याने आपला बच्चा मुहम्मद अकबर याचा औरंगाबादेत शाही थाटात दावत घालून सुंता साजरा केला. औरंग म्हणजे सिंहासन, जेब म्हणजे त्याची शोभा वाढविणारा. हेच खरं. आपल्या नावाचा असा और मतलब फक्त औरंगजेबाच्या खानदानी शाही रक्तालाच सुचणार होता. शिवाजीसारखे काफर सिंहासनाला गादी म्हणत होते. त्या गादीची शोभा वाढवणाऱ्या गुणाला इमान म्हणत होते. असला गावढळ मतलब औरंगजेबाला मात्र मुळीच मान्य नव्हता. राजगडावर कदेच्या सदरेसाठी मोरोपंत, अण्णाजी दत्तो, निळो, सोनदेव, नेताजीराव, येसाजी अशी मंडळी जमली होती. सदर बैठकीवर राजे जिजाऊ आणि शंभू सुखावले. राजांनी हाताने इशारत करताच सारी मंडळी बिछाईतीवर बसली. भंडारा उधळून राजांनी मनसुबा खुला केला. आमच्या कारभाराच्या कानोजाप्त्यात काही फेर करणे आहे. ही सदर आम्ही त्या कारणे बोलावली. शास्ताखान पुण्यात तळ टाकून दौलतीच्या उरावर असता कारभाराचा गाडा हरबाबीत सावध हुशार असणे हिसाबी आहे. आम्ही ज्या ज्या आसनींचा कस कानोसा मनी धरला आहे त्याचा मरातब करून त्यांना सल्ला म्हणून मनची बात बोलू. हे राज्य श्रीचे, आम्ही श्रीचे भूते म्हणून एका हाती पोत आणि दुसऱ्या हाती पट्टा घेतला आहे. जे अंगेजनीने अवघियाच्या पाठबळावर आम्ही पैदा केले ते आबादान करून त्याहून अधिक राजांचा घेर कैसा वाढेल याची चिंता साऱ्यांनी करणे आहे. ज्याच्या आम्ही आज मरातब करतो आहोत त्यांनी बरे ध्यानी धरावे की पाठीवर मायेचा थाप भरली तर धावणीचे मुके जनावरसुद्धा इमानाची स्वारी संगत देते. मायेचा एक बोल दिला तर आमचा मावळा उभं काळीज पायावर टाकण्यास राजबंद होतो. नवे राज्य उभे करणे कठीण, त्याहून जतन करणे महाकठीण आणि वाढीला लावणे तर महामुश्किल. हे देवधर्माचे राज्य साऱ्यांनी तोलून धरले पाहिजे. या राज्यासाठी जे जे कामी आले त्याची याद जागती ठेवून त्यासाठी हिमतीने कष्ट केली पाहिजे. हाती सत्ता आली की माणूस बिघडणे बघतो. अधिक सत्ता आली की माणूस अधिक बिघडण्याचा खतरा असतो. अधिकार हे बंधन घालणाऱ्या लगामासारखे असतात. त्याचा कोणाही अशरफाच्या पाठीवर ओढणेचा कोरडा होणे वाजवी नाही. आम्ही तुमचे गुण पारखतो आहोत. तुम्ही आमच्या मावळ लोकाचे गुण पारखले पाहिजेत. लहान थोर साऱ्यांनाच हातजोड देऊन बसत्यास उठता, उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे. अवघियास कारही लावून जाणते राजकारण उभे केले पाहिजे. आबासाहेबांचे हे सारे बोल शंभूराजे एकचित्त होऊन ऐकत होते, मनी साठवत होते. राजे बोलता बोलता उभे राहिले. त्यांनी आपल्या खाजगीच्या कारभारावर नजर जोडून इशारत केली. एक मोठे तबक घेतलेला हुजऱ्यासह कारभारी राजांच्या तर्फेला पेश झाला. मोरोपंत पिंगळ्यांच्या वर नजरेचा मोहरा धरून राजे बोलले, मोरोपंत सदरे सामने या. मोरोपंत लगबगीने उठले. उपरणी सावरीत ते राजांच्या समोर आले. मुजरा घालून हात बांधीत खालगर्दनीने अदबीत राजांच्या समोर उभे राहिले. राजांनी हुजऱ्याच्या हातातील तबकातले जरीच्या नक्सदार गाठाचे सफेद उपरणे उचलले. मोरोपंतांच्या खांद्यावर ते चढवून सदरेकडे बघत राजे म्हणाले,
आजपासून मोरेश्वर निळकंठ पिंगळे श्रीच्या राज्याचे पेशवे. आम्ही राज्यावर चालून येणार गनिम आमच्या डोळ्यांनी पारखू आणि त्यास नतिजा देऊ. राज्यातील कारभार पंतांच्या जागरूक डोळ्यांनी बघू.